चला मित्रांनो, याआधी आपण 4 लेक्चर पाहिलेले आहेत. त्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कसा तयार होत असतो, sp3 हायब्रिडायझेशन होऊन कार्बन कार्बन डबल बॉन्ड कसा तयार होत असतो आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड कसा तयार होत असतो. कार्बनला व्हॅलन्सी 4च असते. आता हे जे कार्बनचे कंपाऊंड आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी करून राहिलो, तर कार्बनचे कंपाऊंड्स मिलियन्स ऑफ कार्बनचे कंपाऊंड्स आहे नेचरमध्ये. तर आता या मिलियन्स ऑफ कार्बनच्या कंपाऊंडचं सिस्टमॅटिक स्टडी करण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने यांचा अभ्यास करण्यासाठी आपण काय केलेलं आहे की या कार्बनच्या कंपाऊंडला म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंडला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन्स केलेलं आहे, म्हणजे त्यांचा सिस्टमॅटिक अभ्यास करण्यासाठी. तर म्हणून आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पहिल्यांदा समजून घेऊ. तर क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं गेलेलं आहे, तर ऑर्गॅनिक कंपाऊंडची ओळख म्हणू आपण सरळ सरळ. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडची ओळख आपण एक तर त्यांच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याहून केलेली आहे की त्यांना एका कॅटेगरीमध्ये आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन्स करू, आणि दुसरं त्यांच्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप, हा फंक्शनल ग्रुप नेमका कोणता आहे त्याच्या बेसिसवर क्लासिफिकेशन्स केलेलं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की कार्बनची व्हॅलन्सी 4च असते. तर आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युले जे असते, तर जसं एखादा फॉर्म्युला जर काढला, तर आता मी जर असे कार्बनचे कंपाऊंड्स काढले तर हे स्ट्रेट चेन कार्बन झालं आहे की नाही, सिंगल बॉन्डेड झाला जर आपण कार्बनची व्हॅलन्सी 4 केली. त्यानंतर जर असे आपण 3 कार्बन काढले आणि एक ब्रँच कार्बन काढला, तर हा ब्रँच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन झाला आहे की नाही, ओपन चेन कंपाऊंड झाले. हे स्ट्रक्चरमध्ये कसे झाले ते ओपन चेन कंपाऊंड. असं काही नाही, आपण कार्बन ॲटम्सला काय करू शकतो, असं रिंग फॉर्ममध्ये तयार करू शकतो आहे ना. कार्बन कार्बन जॉईंट करायचे आणि रिंग तयार करायचे. आता प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करतो मी, त्यामुळे आपण इथे 2-2 हायड्रोजन्स देणार आहोत अशा प्रकारे. त्यानंतर कार्बन कार्बन ॲटम्स आपण सायक्लिक फॉर्ममध्ये सुद्धा जॉईंट करू शकतो अशा प्रकारे. आणि इथे जर डबल बॉन्ड दिला तर आता कार्बनची व्हॅलन्सी 4 करू, ऑलरेडी 3 असल्यामुळे 1 देऊ, ऑलरेडी 3 असल्यामुळे 1 देऊ, ऑलरेडी 3 असल्यामुळे 1 देऊ, 3 असल्यामुळे 1 देऊ. ऑक्सिजन तर डायव्हॅलंट असतेच. त्याच्यामुळं अशा प्रकारे आपण स्ट्रक्चरच्या बेसिसवर क्लासिफिकेशन्स करणार आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. आणि दुसरा क्रायटेरिया आहे की फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप हे खूप महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे. फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर आपण ते ऑर्गॅनिक कंपाऊंड कसे वेगळे आहे याचं नावच सांगते, फंक्शन करणारा ग्रुप आहे की नाही. आता फॉर एक्झाम्पल मी 2 कार्बनवाला इथिल ग्रुप एवढा सारखा सेम लिहितो, बरोबर आहे. मी इथिल ग्रुप सेम लिहिलेला आहे, इथिल ग्रुप मी काय केलेला आहे, सेम लिहिलेला आहे. पण आता याला एक ग्रुप किंवा एक ॲटम्स इथे लावतो, ग्रुप ऑफ ॲटम. जसं 2 ॲटमचा ग्रुप लावला आपण इथे OH आहे की नाही, इथे CN लावला, इथे आपण आता एक C डबल बॉन्ड OH लावला आहे की नाही. अशा प्रकारे पुन्हा मी असा एक कंपाऊंड काढला, इथिल ग्रुपच घेतला आणि इथे हॅलोजन्स लावला आपण, म्हणजे क्लोरीन किंवा ब्रोमीन लावला अशा प्रकारे. आता हे जे कंपाऊंड्स आहेत तर ह्यांच्यामध्ये 2 ॲटमचा एक ग्रुप आहे, इथेही 2 ॲटमचा एक ग्रुप आहे, इथे 3 ॲटमचा एक ग्रुप आहे, इथे सिंगल ॲटम आहे. तर हे ॲटम किंवा ग्रुप बदलल्यामुळं या कार्बनच्या कंपाऊंडचं फंक्शन बदलते, बरोबर आहे. म्हणजे हे ग्रुप किंवा ॲटम बदलल्यामुळं या कार्बनच्या कंपाऊंडचं फंक्शन बदलते, म्हणून तर यांना काय म्हटलं जात असते, फंक्शनल ग्रुप म्हणत असते. जे ग्रुप त्या कार्बनच्या कंपाऊंडमध्ये फंक्शन्स करत असतात, त्यांचं स्वतःचं फंक्शन्स जे आहे या फंक्शनल ग्रुपवर या कार्बनच्या कंपाऊंडचं फंक्शन डिपेंड असते, आणि म्हणून यांना आपण फंक्शनल ग्रुप म्हणत असतो. तर फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन सिंपल करणार आहोत. फंक्शनल ग्रुप काय असू शकते, ॲटम राहू शकते किंवा ग्रुप ऑफ ॲटम असतात which determine the characteristic property of that organic compound. जे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ठरवत असते त्याला आपण फंक्शनल ग्रुप म्हणत असतो. तर असे अलग अलग फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर आपण कार्बनच्या कंपाऊंडची ओळख करणार आहोत. पाठ करायचं नाही आहे आपल्याला, या फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर हे कार्बनचे कंपाऊंड्स अलग अलग आहे असं ओळखायचं आहे. इकडे आपण स्ट्रक्चरच्या बेसिसवर कार्बनचे कंपाऊंड्स अलग अलग आहे असं ओळखणार आहोत. तर आता आपण सुरुवातीचं क्लासिफिकेशन
कशाच्या बेसिसवर करणार आहोत? स्ट्रक्चरच्या बेसिसवर करणार आहोत. तर हे क्लासिफिकेशन समजून घेण्याच्या आधी जे कोणता कार्बनचा फॉर्म्युला तयार करायचा आहे आपल्याला, बरोबर आहे, मी काय सांगतो त्याच्यावर लक्ष द्या. आता हे बेसिक आहे की कोणताही कार्बनच्या कंपाऊंडचा फॉर्म्युला करायचा असेल, व्हॉट एव्हर बी इट इज, ओपन चेन, सायक्लिक, असा कोणताही कार्बनच्या कंपाऊंडचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर व्हॅलन्सी खूप महत्त्वाची असते. कार्बनचे जे फॉर्म्युले तुम्ही करसाल तर बरेचसे मुलं असं म्हणतात की फॉर्म्युले पाठ करावं लागत असते. फॉर्म्युला पाठ नसते करावं लागत. तुम्ही जर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युले बनवसाल तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सर्वात महत्त्वाचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोण आहे? कार्बन, बरोबर आहे. तर कार्बन इज ऑलवेज, जो फॉर्म्युला बनवत असताना आपण कार्बन जर काढला तर कार्बन इज ऑलवेज टेट्राव्हॅलंट. कार्बन काय असतो? टेट्राव्हॅलंट असतो. आपण याआधी समजून घेतलाय. व्हॉट एव्हर बी इट इज डबल बॉन्डेड, व्हॉट एव्हर बी इट इज ट्रिपल बॉन्डेड. ट्रिपल बॉन्डेड जरी असेल तरी कार्बनला व्हॅलन्सी 4च असते, बरोबर आहे. म्हणून मी काय लिहितो ते लक्षात ठेवायचं आहे. कोणताही फॉर्म्युला असेल तर कार्बन इज टेट्राव्हॅलंट असते. काय असते? टेट्राव्हॅलंट असतो. कोणताही कंपाऊंड असू द्या तर कार्बनला 4 व्हॅलन्सी आली पाहिजे, म्हणजे टेट्राव्हॅलन्सी असली पाहिजे, तरच आपला फॉर्म्युला करेक्ट असेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे फॉर्म्युले बनवण्याचं टेन्शन नका घेऊ. फॉर्म्युला कसा बनणार आहे हे मी शिकवणारच आहे, बरोबर आहे. पाठ करायचं नाही आहे. दुसरं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हायड्रोजन येत असते. या कार्बन सोबत कोण येत असते? हायड्रोजन येत असते. सिंगल बॉन्डेड असो, डबल बॉन्डेड असो किंवा ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड असो. तर कार्बन सोबत दुसरा आयटम कोण असतो? हायड्रोजन आयटम असतो. तर हायड्रोजन आयटम जर असेल तर कोणत्याही फॉर्म्युल्यातनी हायड्रोजन आयटम कसा असतो? मोनोव्हॅलंट. काय असतो? मोनोव्हॅलंट. म्हणजे याची सिंगल व्हॅलन्सी म्हणून कन्सिडर केल्या जात असते. म्हणून मला जर कार्बनला हायड्रोजन द्यायचे असेल तर सिंगल बॉन्डमध्ये 4 द्यावं लागेल, बरोबर आहे. तर 4 हायड्रोजन म्हणजे 4 मोनोव्हॅलंट आयटम. हे लक्षात आलं असेल. नेहमी कार्बन सोबत फॉर्म्युल्यामध्ये कोण येतो? हायड्रोजन येतो. त्याच्यामुळे हायड्रोजन नेहमी फॉर्म्युल्यात कसा असतो? मोनोव्हॅलंट असतो. तिसरी महत्वाची इन्फॉर्मेशन्स आहे की फॉर्म्युल्यामध्ये तिसरा कोण असतो? ऑक्सिजन आयटम असतो. कोण असतो? ऑक्सिजन आयटम. तर फॉर्म्युल्यामध्ये ऑक्सिजन आयटम जर काढला तुम्ही तर ऑक्सिजन ऑलवेज डायव्हॅलंट असतो. कसा असतो तो? डायव्हॅलंट. मग भलेही तो सिंगल व्हॅलन्सी अशी करा किंवा डबल व्हॅलन्सीवाला असा करा, ऑक्सिजन आयटम इज ऑलवेज कसा असतो? डायव्हॅलंट. म्हणजे फॉर्म्युले जेव्हा तयार होत असतात ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, कार्बन आणि हायड्रोजनचे तर होणारच आहे, हायड्रोकार्बन बनणार आहोत. त्यासोबत हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजनचेही बरेचसे फॉर्म्युले तयार होत असतात. तर फॉर्म्युला कोणताही ऑक्सिजनचा फॉर्म्युला जर बनत असेल तर ऑक्सिजनला व्हॅलन्सी किती आली पाहिजे फॉर्म्युल्यातली? ऑक्सिजन इज ऑलवेज डायव्हॅलंट. फॉर्म्युल्यामध्ये ऑक्सिजन हा डायव्हॅलंटच असला पाहिजे. क्लिअर झालं इथपर्यंत? त्यानंतर इथे जागा नसल्यामुळे आपण इथे घेऊ. आता इथे जर मी एक फॉर्म्युला काढतो, बरोबर आहे. 4th आयटम महत्वाचा आहे आपल्याला. 4th आयटम म्हणजे आपण आता नायट्रोजन आयटम. फॉर्म्युल्यामध्ये जर नायट्रोजन आयटम असेल तर नायट्रोजन इज ऑलवेज ट्रायव्हॅलंट. नायट्रोजन नेहमी फॉर्म्युला काढत असताना काय करायचं आहे? ट्रायव्हॅलंटच आणायचा आहे की नाही. मग तो असा असेल किंवा तो डबल बॉन्डेड सुद्धा असू शकते, आहे की नाही. अशा प्रकारचा तो सुद्धा असू शकते. कार्बनला 4 असेल, नायट्रोजन्सला 3च व्हॅलन्सी असली पाहिजे. आणि तो ट्रिपल बॉन्डेड सुद्धा राहू शकतो. म्हणजे नायट्रोजन ट्रिपल बॉन्डेडच असतो तर तो असा ट्रिपल बॉन्डेड फॉर्ममध्येही राहू शकतो. नायट्रोजन फॉर्म्युल्यामध्ये आला तर त्याला 3च व्हॅलन्सी असली पाहिजे. 1 2 3 1 2 3 1 2 3 अशा प्रकारे. म्हणजे कोणताही नायट्रोजनचा फॉर्म्युला तुम्ही जेव्हा कार्बन सोबत काढसाल तर त्यावेळेला त्याला ट्रायव्हॅलन्सी आली पाहिजे. म्हणून नायट्रोजन इज ऑलवेज ट्रायव्हॅलंट. कसा असला पाहिजे तो? ट्रायव्हॅलंट असला पाहिजे. क्लिअर झालं? त्यानंतर नायट्रोजन नंतर आपले कोणताही केमिस्ट्री मधला फॉर्म्युला असेल तर त्यामध्ये हॅलोजन येत असतात. काय येत असतात? हॅलोजन येत असतात. तर हॅलोजन्स म्हणजेच बॉन्ड एक्स न डिनोट करत असतो आपण. म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन अशा प्रकारे. तर हे जे फॉर्म्युल्यामध्ये येतील हे ऑलवेज कसे येतील? मोनोव्हॅलंट. काय राहतील? मोनोव्हॅलंट. म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे ऑलमोस्ट
जेवढेही मिलियन्स ऑफ कार्बनचे कंपाऊंड्स बनतात ते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हॅलोजन यांचं कॉम्बिनेशन होऊनच तयार होत असतं. त्याच्यामुळे फॉर्म्युला बनवत असताना ह्या 5 ॲटमची व्हॅलन्सी जर तुम्हाला समजली असेल तर तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला कोणताही फॉर्म्युला करेक्ट फॉर्ममध्ये लिहू शकता. बरोबर आहे. हे बेसिक आहे. केमिस्ट्री शिकत असताना मला फॉर्म्युले शिकायचे आहे, खूप सारे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे फॉर्म्युले आहे की नाही. तर हे फॉर्म्युले शिकत असताना मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकत असताना मला 5 महत्त्वाच्या ॲटमची इन्फॉर्मेशन्स माहिती पाहिजे. फॉर्म्युला तयार करण्यासाठी बघा, लक्षात ठेवायचं आहे, फॉर्म्युला तयार करण्यासाठी मला 5 महत्त्वाच्या ॲटमची इन्फॉर्मेशन्स माहिती पाहिजे. ते म्हणजे कोणते? सर्वात पहिल्यांदा आपला कार्बन ॲटम आहे की नाही. हा जो कार्बन ॲटम असतो तर कार्बन ॲटम ऑलवेज कसा राहणार आहे? टेट्राव्हॅलंट असणार आहे. कसा राहणार आहे? टेट्राव्हॅलंट. सिंगल बॉन्डेड असू द्या, डबल बॉन्डेड कार्बन ॲटम असू द्या किंवा कार्बन ट्रिपल बॉन्डेड असू द्या, आहे की नाही. इट इज ऑलवेज कसं असला पाहिजे? टेट्रा व्हॅलंट असला पाहिजे. काय असला पाहिजे? टेट्राव्हॅलंट असला पाहिजे. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? त्यानंतर दुसरा जो आयटम आहे तुम्ही फॉर्म्युला काढत असताना हायड्रोजन असते. कोणता असतो? हायड्रोजन. कोणताही कार्बनचा कंपाऊंड सोबत हायड्रोजन असतातच. मॅक्झिमम कार्बनच्या कंपाऊंड सोबत हायड्रोजन असतातच. तर हायड्रोजन नेहमी कसा असतो? मोनोव्हॅलंट असतो. कसा असतो? मोनोव्हॅलंट. म्हणजे सिंगल व्हॅलन्सी करत असतो तो. त्याची सिंगल व्हॅलन्सी कन्सिडर करत असते फॉर्म्युला असताना. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तिसरा महत्त्वाचा आयटम आहे जो फॉर्म्युला तयार करण्यासाठी येणार आहे, तो आहे ऑक्सिजन आयटम, ज्याला आपण O न डिनोट करणार आहोत. ऑक्सिजन आयटम ऑलवेज डायव्हॅलंट असतो. काय असतो? डायव्हॅलंट. डाय म्हणजे 2, व्हॅलंट असतो म्हणजे व्हॅलन्सी करणारा. आता ऑक्सिजन आयटम एक तर तो सिंगल बॉन्डेडमध्ये काढा असा, किंवा असा डबल बॉन्डेड ऑक्सिजन काढा असा असेल. म्हणजे तो सिंगल बॉन्डेडने जॉईंट असेल तरी डबल बॉन्ड, त्याला 2 बॉन्डच असतात, डायव्हॅलंटच असतात. आणि तो ऑक्सिजन कार्बनला डबल बॉन्डने जरी जॉईंट असेल तर त्याला 2च व्हॅलन्सी असते. म्हणजे ऑक्सिजन हा ऑलवेज डायव्हॅलन्सी. फॉर्म्युला कोणताही काढा. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये चौथा जो महत्त्वाचा आयटम आहे फॉर्म्युला काढत असताना तो कोणता असते? नायट्रोजन. खूप सारे फॉर्म्युले असतात ज्यांच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन सुद्धा येते. तर नायट्रोजन सिम्बॉलिकली आपण N न डिनोट करत असतो. आणि नायट्रोजनची व्हॅलन्सी किती असते फॉर्म्युला करेक्ट लिहिण्यासाठी ते महत्त्वाचं आहे की नायट्रोजन इज ऑलवेज ट्रायव्हॅलंट. नायट्रोजन नेहमी ट्रायव्हॅलंटच असतो. त्यानंतर तो भलेही कार्बन सोबत डबल बॉन्डेड फॉर्ममध्ये असू द्या, आहे की नाही, तरी त्याची व्हॅलन्सी किती राहणार आहे? ट्रायव्हॅलन्सीच राहील, 1, 2, 3. किंवा तो ट्रिपल बॉन्डेड जरी असेल तरी नायट्रोजनची व्हॅलन्सी 3च असते. म्हणून कोणताही फॉर्म्युला काढा, नायट्रोजन इज ट्रायव्हॅलंट. नायट्रोजन नेहमी कसा असतो? ट्रायव्हॅलंटच असतो. बरोबर आहे. त्यानंतर जे केमिस्ट्रीमध्ये 5वा महत्त्वाचा आयटम आहे जो आपल्या कार्बन, हायड्रोजन सोबत येणार आहे तो आहे हॅलोजन्स. काय? हॅलोजन, ज्याला आपण X न डिनोट करत असतो, आहे की नाही. जसं क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. हे जे ॲटम असतात क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन याला आपण हॅलोजन्स म्हणतो, ज्याला आपण X न सिम्बॉलिकली डिनोट करत असतो. तर हे मोनोव्हॅलंट असतात. कसे असतात? ते मोनोव्हॅलंट असतात. यांची व्हॅलन्सी सिंगल व्हॅलन्सी असते. त्याच्यामुळं जेवढेही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे मिलियन्स ऑफ कार्बनचे कंपाऊंड्स तयार होतील तर त्यांचा फॉर्म्युला मला कधीच पाठ करावा लागणार नाही. ते करेक्ट मला लिहिता आला पाहिजे. त्यासाठी ही 5च इन्फॉर्मेशन्स माहिती असणं आवश्यक आहे. एक 6वी इन्फॉर्मेशन ते म्हणजे सल्फर. काही कंपाऊंडमध्ये सल्फर येतो तर सल्फरही काय असतो? डायव्हॅलंट असतो. काय असतो? डायव्हॅलंट, लाईक दॅट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन सारखा तो डायव्हॅलंट असतो. म्हणजे मला ह्या 6 इन्फॉर्मेशन जर माहिती असेल तर मी कोणताही कार्बनचा कंपाऊंड हा करेक्ट फॉर्म्युल्यामध्ये लिहिणार आहोत. बरोबर आहे. अशा प्रकारे एवढे जर इन्फॉर्मेशन असेल तर क्लिअर झालं. जसं मी आता तुम्हाला काही काढून दाखवतो तर तुम्ही तो फॉर्म्युला करेक्ट आहे का नाही तो सांगू शकता. क्लिअर झालं इथपर्यंत? हे महत्त्वाच्या गोष्टी आहे. म्हणजे जे 11th वाले स्टुडंट आहे
जे कार्बनच्या कंपाऊंडचा फॉर्म्युला काढण्यासाठी घाबरतात तर त्यांनी घाबरून जायचं नाही आहे. त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की हे जे कोणताही कार्बनचा कंपाऊंड असू द्या, ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याला म्हणतो आपण ते, त्याचा फॉर्म्युला काढणं अतिशय सोपं आहे, कारण त्याची व्हॅलन्सी करेक्ट आली पाहिजे. तर तुम्हाला तर माहिती आहे कार्बनची व्हॅलन्सी 4च असते, पण त्याच्यासोबत दुसरे आयटम येतात, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हॅलोजन्स किंवा सल्फर. ह्यांचं कॉम्बिनेशन होऊन फॉर्म्युला बनत असते. तर हे फॉर्म्युला बनत असताना कॉम्बिनेशन्समध्ये या आयटमच्या व्हॅलन्सच्या जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कोणताही फॉर्म्युला करेक्ट फॉर्ममध्ये लिहू शकता. बरोबर आहे. ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन, भलेही हे आपल्या पुस्तकात मेन्शन नसेल, पण आपल्या एक्सपिरियन्सनुसार, टीचर लोकांच्या एक्सपिरियन्सनुसार हे मुलांच्या डोक्यात असेल तर त्याला फॉर्म्युला लिहिण्यासाठी 90% पोरं म्हणजे दिवाळीपर्यंत त्याला फॉर्म्युलाच लिहिता येत नाही, कारण त्याला हे इन्फॉर्मेशन्स तो आपल्या डोक्यात ठेवत नाही. म्हणून त्याला वाटतं की फॉर्म्युला पाठ करावं लागते. तर फॉर्म्युला पाठ नाही करावं लागत. मला कार्बन ऑक्सिजनचा फॉर्म्युला काढायचा असेल तर मला दोघांच्या व्हॅलन्सच्या माहिती असेल तर मला फॉर्म्युला कधीच पाठ करायचं काम नाही पडणार. ठीक आहे. तर काही फॉर्म्युले आपण असे काढून पाहू. आता ही जी इन्फॉर्मेशन्स तुम्ही ऐकली तर हे आता फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये आपण काढून पाहू. म्हणजे मला फॉर्म्युला काढायचं, पाठ करायचं कामच नाही आहे ना. जसं मी आता कार्बनचा हा जो कंपाऊंड घेतला, कार्बन आणि हायड्रोजनचाच फॉर्म्युला काढला तर काय येणार आहे याला? 4 आहे की नाही. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे आणि हायड्रोजन मोनोव्हॅलेंट आहे. जो असा कंपाऊंड आहे आपण याला मिथेन असं म्हणतो. काय म्हणतो? मिथेन. ठीक आहे. आता मी जर ऑक्सिजन घेतला आणि या साईडनं आणि या साईडनं कार्बन लावलं तर मला समजलं पाहिजे की ऑक्सिजनची तर व्हॅलन्सी कंप्लीट आहे, कारण ऑक्सिजन डायव्हॅलंटच असते. आता मी इथे एक 3 हायड्रोजन दिली, 3 आणि 1 4 याची व्हॅलन्सी झाली. ऑलरेडी 1 आहे म्हणून 3 दिली, 4 झाली व्हॅलन्सी. झाला हा फॉर्म्युला, करेक्ट फॉर्म्युला आहे. त्याचं नाव काय? 2 मिथिल ग्रुप आहे याच्यात, म्हणून आपण याचं नाव देणार आहोत डायमिथिल, आणि हा फंक्शनल ग्रुप इथर आहे. नंतर आपण समजून घेऊ ते, पण सध्या लक्षात ठेवा फॉर्म्युला बनत कसं असतं. सपोज मी कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये असा डबल बॉन्ड दिला आणि इकडे कार्बनची व्हॅलन्सी 4 करणारच आहे. हाही करेक्ट आहे. ऑक्सिजनमध्ये डायव्हॅलन्सी आहे, कार्बनला टेट्राव्हॅलन्सी आहे. इकडून कार्बन दिला, इकडून हायड्रोजन दिला तरी चालेल. पण आता या कार्बनची व्हॅलन्सी किती झाली? सिंगल. मला हे टेट्राव्हॅलंट पाहिजे म्हणून मी हे CH3 करणार आहोत. हे झाले 4, यालाही 4 झाला आणि हे डायव्हॅलंट झाला. झाला हा फॉर्म्युला. याचं नाव काय राहणार आहे? ॲसिटाल्डिहाइड. काय म्हणतो आपण? ॲसिटाल्डिहाइड हा जो फॉर्म्युला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे सपोज मी एक फॉर्म्युला असा घेतला, इकडे पुन्हा ऑक्सिजन लावला, तर आता सांगा मला काय करावं लागेल? हिला 3 व्हॅलन्सी झाली या कार्बनला, आता एक 4थी व्हॅलन्सी इकडे. ऑक्सिजनची करेक्ट व्हॅलन्सी आहे. या ऑक्सिजनला एकच व्हॅलन्सी आहे, तर इकडे मी हायड्रोजन देऊ शकतो. बरोबर आहे. इकडे हायड्रोजन देऊ शकतो किंवा कार्बनही देऊ शकतो. इकडे जर कार्बन दिला तर मग मला इथे CH3 करावं लागेल. सांगा हा कंपाऊंड कोणता आहे? 10th मध्ये होताच तुमच्या. याला काय म्हणतो आपण? ॲसिटिक ॲसिड. 2 कार्बनवाला ॲसिड आहे हा, ॲसिटिक ॲसिड. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? समजून राहिलं? आता मी सपोज एक फॉर्म्युला काढला, इकडे कार्बन लावला आणि मी म्हटलं याचा फॉर्म्युला बनवून दाखवा. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नायट्रोजनला व्हॅलन्सी किती असते? 3 असते. त्याच्यामुळे या कार्बनला जर मी 3 हायड्रोजन दिले तर आता या नायट्रोजन्सला सिंगलच आहे. 2 आणि 3 म्हणजे 2 आणि 3 झाली. हायड्रोजन देऊन टाका. असा तो फॉर्म्युला तयार करा. म्हणून याचं नाव काय राहणार आहे? मिथिल अमाइन असं याचं नाव आहे. नंतर आपण पाहणार असं फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर नाव कसे द्यायचे. पहिली मी तुम्हाला कार्बनची व्हॅलन्सी 4 असते, ऑक्सिजनची व्हॅलन्सी डायव्हॅलंट असतो, हायड्रोजन मोनोव्हॅलंट असतो. असं जर माहिती असेल तर तुम्ही कोणताही फॉर्म्युला काढत असताना चूक करणार नाही. सपोज मला जर एखाद्या कार्बन आणि नायट्रोजनमध्ये असा बॉन्ड दिला असेल आणि सांगितलं आहे की हे हायड्रोकार्बन कंपाऊंड तयार करायचं आहे, तर ऑलरेडी या कार्बनची व्हॅलन्सी किती झालेली आहे? 2. म्हणजे पुन्हा याला 2 व्हॅलन्सी असेलच. मग ते हायड्रोजननं अटॅच असेल किंवा कार्बननं अटॅच असेल. पण याला किती झालेली आहे? नायट्रोजनला 2. पण आपल्या नायट्रोजन्सला किती व्हॅलन्सी पाहिजे? 3. त्याच्यामुळे इथे एक हायड्रोजन्स देणार आहोत, इथे एक हायड्रोजन्स, इथे एक हायड्रोजन. झाला आहे फॉर्म्युला. अशा प्रकारे म्हणजे मी कोणताही फॉर्म्युला काढला तर मला समजलं पाहिजे. मी सायक्लिक फॉर्ममध्ये सुद्धा काढत असेल. सपोज एक ऑक्सिजन घेतला आणि याला मी सायक्लिक फॉर्ममध्ये असं मांडलं, तर इथे एक कार्बन आणि इथे एक कार्बन जोडला,
तर आता या कार्बनची व्हॅलन्सी तर 2च झालेली आहे, म्हणून मला 2 हायड्रोजन इथं द्यावं लागेल. याही कार्बनची व्हॅलन्सी 2 झालेली आहे, म्हणून मला इथेही 2 हायड्रोजन्स द्यावं लागेल. क्लिअर झालं? आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं हे लक्षात ठेवायचं आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. भलेही आपल्या पुस्तकात नसतो म्हणून तो महत्त्वाचा नाही असं नाही, बरोबर आहे. आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन शिकून राहिलो, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला ओळख करणं शिकायचं आहे. तर आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन 2 कॅटेगरीमध्ये केलं, एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि दुसरा फंक्शनल ग्रुप. पण महत्त्वाचं काय आहे की फंक्शनल ग्रुप असो का स्ट्रक्चरल फॉर्म्युला असो, तर फॉर्म्युला काढणं महत्त्वाचं आहे. मग फॉर्म्युल्यामध्ये वेगवेगळे ॲटम येतात. मेन ॲटम तर कार्बन आहे, दुसरा मेन ॲटम हायड्रोजन आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन येतात. मग ते आले तर फॉर्म्युला बनत कसा असते, म्हणजे फॉर्म्युला करेक्ट लिहिण्याची पद्धत समजून घेणे खूप महत्त्वाचं होतं, बरोबर आहे. थोडक्यात मी जेवढे काही माहिती दिली हे तुम्हाला कार्बनची व्हॅलन्सी, ऑक्सिजनची व्हॅलन्सी, हायड्रोजनची व्हॅलन्सी, नायट्रोजनची व्हॅलन्सी आणि हॅलोजनची व्हॅलन्सी हे जर माहिती असेल तर तुम्ही मिलियन्स ऑफ कार्बनचे कंपाऊंड करेक्ट फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये लिहिसाल. ही इन्फॉर्मेशन्स तुम्ही पुस्तकात वाचाल नाही, पण तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकत असताना 10th मधून आलेल्या मुलांना हे माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याच्या बेसिसवर कार्बनच्या कंपाऊंडचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत, म्हणजे अलग अलग त्यांना क्लासिफाईड वेगवेगळे आहेत हे समजून घेणार आहोत. क्लिअर झालं? म्हणून आता आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याच्या बेसिसवर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड करू आणि नंतर मग फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर करू. थँक्यू.